तर मंडळी बऱ्याच दिवसातून आज आपण शेतावर निघालेलो आहोत आणि पावसाने पण आपली हजेरी लावलेली आहे। पाऊस असा मुसळधार पडत आहे। खरं तर मंडळी एक पूर येऊन गेलेला आहे नदीला, त्याच्यामुळे शेतांची अवस्था काय झाली आहे त्याच्यासाठी आपण चाललेलो आहोत बघायला। हा रस्ता बघा मित्रांनो, हे बांध बोलतात हे शेताचे, किंवा काही जण कांडा बोलतात। तर ही आमची पायवाट आहे, सगळीकडे नुसतं पाणीच पाणी आहे। पाण्याचा फ्लो बघा मित्रांनो, तिथे शेत भरून पाणी वाहत आहे। मंडळी बघू शकता तुम्ही, सगळीकडे आता लागवड पूर्ण झाली आणि जी लावलेली रोपं होती त्यांनी पण आता जीव दिलेला आहे। बघू शकता तुम्ही, जगलेली आहेत ती रोपं सगळीकडे बघा। कुठल्याही शेतात लक्ष लावलं तर ती तुम्हाला एकदम नव्याने रोपं अशी दिसतील, कारण आता ते पूर्ण अशी परिपक्व झालेले आहेत, म्हणजे त्यांनी जीव पकडलेला आहे आणि ते जोमाने आता वाढत आहेत। अजून काही ठिकाणी लावणीला सुरुवात सुद्धा नसेल झाली मित्रांनो, पण आमच्याकडे आमच्या लोकांना खूपच घाई असते लावणीची। एकाने एकदा शेत लावलं की दुसऱ्याला लगेच नुसती घाई सुटते, माझं कधी होईल माझं कधी होईल। त्याच्यामुळे खरोशीकर नेहमीच लावणीच्या बाबतीत आघाडीवरच असतात। बघू शकता आपण आता शेतावर पोचलेलो आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बनवली होती व्हिडिओ की लावणीची, ती तुम्ही बघलीच असेल, ज्यांनी बघली नसेल तर तुम्ही बघू शकता। मित्रांनो जिथे तिथे असे मोठी रोपं आहेत बघा, ते मूठ बोलतात, ते जिथे ते पेरलेले आहेत बघा, आमच्या अण्णाने पेरलेले आहेत ते, म्हणजे लावून ठेवलेले आहेत तिथे। त्याचं कारण असं की चिंबोऱ्या वगैरे आजूबाजूचं रोपं खातात आणि नंतर मग ती जागा शिल्लक राहते, त्याला लावण्यासाठी ते मूठ जमिनीत पेरलेले आहेत। मित्रांनो बघू शकता तुम्ही, ढग सगळीकडे असे भरलेले आहेत, त्याच्यामुळं आज ही बहुतेक पूर होईल अशी आशा आहे आणि असा अंदाज आहे। मित्रांनो या शेतामध्ये पूर येऊन गेलेलं आहे, नदीचं पाणी पूर्ण आलं होतं, पण एकदा की रोपं जगली की पूर आला तरी त्याच्यावर काही एवढा परिणाम होत नाही। बघू शकता तुम्ही, आहे तसंच आहे शेत, त्याच्यामुळे काही नुकसान काही एवढं झालेलं वाटत नाही। बघू शकता मित्रांनो, नदीला पाणी वाढत आहे आणि थोडा आता 1-1.5 तास पाऊस जर असा मोठ्याने पडत राहिला तर रस्त्यावर पाणी यायला वेळ लागणार नाही। पण आम्हाला ह्या पुराची आता सवय झालेली, कारण घरोशी दुर्शेत म्हटलं की पूर हा ठरलेलाच असतो, त्याच्यामुळे आमच्या लोकांना काय एवढं काय त्या पुराचा फरक पडत नाही। मित्रांनो वातावरण बघा कसं आहे, एकदम निसर्गरम्य, डोंगराळ भाग आणि त्याच्यात पावसाचं पाणी, नदीचं पूर, एकदम बघण्यासारखंच निसर्ग एकदम। पाणी वाढत चाललंय, आता भरपूर पाणी वाढलंय, मग अशी कमी पाणी होतं। फिरता फिरता आपल्याला समोर मच्छीवाडे सापडलेले आहेत, बघूया त्यांना काय मच्छी भेटली काय। पाण्याचं एकदम रौद्र रूप धारण करतो, हां पाणी वाहत आहे ना त्याच्यामुळे काय नाही। मच्छीवाड्यांनी काम तर काढलेलं दिसतंय, मच्छी भेटलेली आहे। तिथे समोर मारते खालती, तिथं खाली त्या पॉईंट, तिकडं त्या पॉईंटवर घाण आली नसती, पाणी वाहत आहे ना त्याच्यामुळे घाण आहे ती, वालांची सगळी वाहून आलेली घाण आहे ती।
पाणी जाम वाढला. म्हणजे पाणी वाढलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण पाणी असा पडता नाही पाहिजे होता, त्याच्यामुळे घाण येते ती. इथं खलती मारून बघलाच नाही इथं खड्ड्यात त्या. तिकडं चल, ते पोंदा बिंदा पागाला भेटेल वरती. खलती खलती तिकडं धरणाचे त्या. तर मंडळी आता पुढची व्हिडिओ आहे ती आपण ह्यांच्यासोबतच बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जसं वाहतं पाणी असतं आणि जे नदीला मिळतं त्या ठिकाणी मच्छी भेटण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. पाऊस पण जोरातच लागला मित्रांनो, त्याच्यामुळे आज पूर होईलच अशी शक्यता जाणवते. खरं म्हणजे मंडळी एवढा पाऊस नाही पाहिजे, म्हणजे पडता पाणी नाही पाहिजे. पडत्या पावसामुळं मच्छी कमी भेटते, कारण जेवढी मच्छी बी भेटलेली आहे ती पाऊस पडायच्या अगोदर भेटलेली. तिथं पुढं मार पूर्ण शेव पडू देतो, कारण धसकाट आहे ती पूर्ण. परदेश भाई आहे. काय पतेर आहे काय?
त्याला नुसतं मच्छीवालाच येतं, एक गेला की एक. चिक्याला पिशवी दिसली तर चिक्याला वाटला मासा झालाय काहीतरी, तुला वाटला मासा झाला काहीतरी. हा बघू शकता तुम्ही, बघता बघता आता किती पाणी वाढलंय. तो जवळपास आता रोडवर पाणी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अजून अर्धा तास पाऊस पडला की पूर्ण रोड पॅक होईल. लगेच पाणी आता घुसल शेताना, शेताना लगेच पाणी घुसेल आता. हो का पाणी तब काहीतरी आला 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 हंटोस. ठुसका दिलता काय? वा वा, साईज बघ कसली आहे कडक. एके शेवण का पीत आहे ना. दिलेला थोडा तो एक मासा. आता बारीक मासा लक्ष नाही जाणार, आता मोठा टाप भेटल्यावर काय मछवाड्याच्या चेहऱ्यावर खुशी पण लगेच. एक टाप भेटला तरी अरे तू कधी चिक्या खातेस, लोकांना तरी खाऊ दे नुसतं गालवाला. कडक साईज आहे. चिक्या तर स्वप्न नुसतं वाट बघी असते पूर कधी येते, म्हणजे असं फंतुसा येतात नाही पूर आल्यावर. चिक्याने 2 नवस केलेले दिसतात म्हणून पूर आला. हो कती स्पीडला भरते हो पाणी, रस्ता पॅक झाला इशय. काय बघू शकता मंडळी, मगाशी आपण आलो जेव्हा शेतावरून तेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा पाणी काय होतं आणि आत्ता पाणी बघा किती भरलं. रस्ता पूर्ण पॅक झाला आणि स्पीड बघा पाण्याचा. म्हणून जेव्हा पाणी चढता असतो तेव्हा लक्ष लावणं खूप गरजेचं आहे, कारण पाणी कधी वाढेल आणि आपण ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा पाणी कधी येईल त्याचा भरोसा नसतो. म्हणून थोडं सतर्क राहायचं. आत्ताच्या आता किती पाणी भरला बघ लगेच. काय खरबी काय रस्तो पागायला भेटेल का? चिक्या डीट लावशील त्याला. चिक्या नुसता बघते बस. सेम जितारा ताम बोलल्यावर सेम जितारा, फक्त कलर मध्ये असते जरा. बारीक तिला आहे रे, मला आपण आता सोडून देऊ तर तिला बारीक आहे. सूट जायचं. तुझे पाठीच लागली, आवरलाच तुला. मित्रच झाले तुझी. मंडळी बघू शकता तुम्ही 5 मिनिटात किती पाणी भरलंय. पूर्ण भरला पाणी, रस्ता पूर्ण ब्लॉक झाला बघा. बघू शकता अजून एक मछवाडा आलेला आहे, म्हणजे
आताच्या आता 4 जण पागायला आली बघा. मंडल पाण्याचा स्पीड बघू शकता तुम्ही. समुद्राला जसे लाटा येतात त्याच पद्धतीने असं स्पीडने पाणी येतोय बघा. किती पाणी भरलं बघा. पूर्ण रस्ता ब्लॉक झाला. तुम्हाला बोललो होतो ना की पूर याला वेळ लागणार नाही. आपला स्पीडने दुसरा भरला लगेच. तर मित्रांनो, जेव्हा असं पुराचं पाणी भरत असतं तेव्हा भीतीही तितकीच असते. वाहून जाण्याची तर असतेच, कारण पाणी कधी वाढेल किती वाढेल काही सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो डोंगरावरून वगैरे शेतांतून इतर बाजूतून जो येणारा पाणी असतो त्याच्यासोबत काही कीटक वगैरे येतात. मग ते जनावरं, साप असतील, विंचू असतील, अजून कुठले कीटक असतील, घोण असेल, ते येऊन आपल्या पायाला गुंडाळू शकतात, चावू शकतात. त्या पाण्यासोबत आपल्याला समजून पण येणार नाही. म्हणून तेवढीच काळजी घेणं आपली तितकंच गरजेचं असतं. म्हणून अशा ठिकाणी कधी गेलात तर आपली काळजी नक्कीच घ्या मित्रांनो. अशा गोष्टींवर लक्ष द्या. बघू शकता पाणी नुसतं उचलत आहे. किती लगेच भरला बघा. शेतामध्ये पण याला वेळ लागत नाही, बोललो होतं ना तुम्हाला. किती भरला बघा पाणी. मित्रांनो, खरं तर पाणी वाढलं होतं आणि मला भिजायचं नव्हतं म्हणून मी पाठीमागे फिरलो. आपले मच्छवाडे तिकडे पुढे आहेत, त्यांच्याकडे आता आपण जाऊ. मंडळी, ते पाणी खूप भरलेलं आहे, त्याच्यामुळे पागायला आपल्या मच्छी पकडायला पण जागा राहिलेली नाही. त्याच्यामुळे आपले मच्छवाडे आता कंटाळलेले आहेत. परतीचा प्रवास आपला आता सुरू होतो. चान्सच नाही ना पागायला, जागाच राहिली ना. जामच पाणी पडलं. पाऊस भरला नसता मच्छी भेटली असते. अजून भरला पूर्ण रस्ता, पूर्ण ब्लॉक झाला. झोलाला मच्छी भेटली असते आता उलट, कारण चढता पाणी होता ना. मोरीवरची चला वल जाम आलाय. तर मंडळी बघू शकता, शेतावरून आता लोक पण आलीत आणि त्यांना पण जायला रस्ता नाही, त्याच्यामुळे ते वेगळ्या रस्त्याने जाणार. एकाएक असा पाऊस भरलेला आहे. परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे मित्रांनो. हा